गोंदिया शहरात अवैधरित्या चालवत असलेल्या बनावटी दारूच्या कारखान्याचा पर्दाफाश झालाय। पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका आरोपीला अटक केली आहे। गोंदिया शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाजपेयी चौक परिसरातील एका घरात बनावटी दारू तयार होत असल्याची गुप्त माहिती मिळताच गोंदिया पोलिसांनी तात्काळ धाड टाकली। यात दारू गाळणारे द्रव्य, स्पिरिट, रसायन आणि इतर साहित्य असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पराग अग्रवाल नावाच्या मुख्य आरोपीला अटक केली असून त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणात आणखी आरोपींच्या अटकेची शक्यता असल्याची पोलिसांनी सांगितले। आपल्याला बाजपेयी चौकच्या बाजूला कुंदनकुटी येथे विदेशी बनावट दारू बनवीत असल्याची एक गोपनीय खबर मिळाली होती। त्या खबरेवरून आपली टीम त्या ठिकाणी गेली, रेड केल्या। रेडच्या दरम्यान 2 मोठे स्पिरिटने भरलेले ड्रम, त्याचप्रमाणे विदेशी दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारा फ्लेवर्ड कलर, तसेच बूच, खाली बॉटल, त्यानंतर सदरच्या बॉटल सील पॅक करण्याकरता सीलिंग मशीन, अशा प्रकारचं साहित्य मिळालं। टोटल आपण 11 लाखाचं असं साहित्य त्या ठिकाणी जप्त केलं आणि विदेशी बनावट दारू बनविलेल्या अशा 10 रॉयल स्टॅग कंपनीच्या पेट्या आपल्याला त्या ठिकाणी मिळून आल्या। त्याचप्रमाणे आपल्याला जवळपास 300 बॉटल खाली बॉटल मिळाल्या, त्या ठिकाणी ते आता दारू भरणार होते। अशा प्रकारचे एक मोठा डुप्लिकेट दारू बनविण्याचा एक आपल्याला ठिकाण मिळून आलं। त्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी कारवाई केली, सदरचा माल जप्त केला आणि एक आरोपीला अटक केली। दरम्यान परत आपण त्याच्यामध्ये हे याला साहित्य कोणी पुरविलं, स्पिरिट याला कोणी दिलं, याबाबतचं चौकशी सुरू आहे आणि त्याच्यामध्ये परत निश्चितच आपण आरोपी अजून वाढणार आहे। घटनेचा पुढील तपास गोंदिया शहर पोलीस करत आहे। अशा अनेक भागातील बातम्यांसाठी बघत रहा लोकवाहिनी मीडिया नागपूर।